नमस्कार. नमस्कार, नमस्कार. बोडके सर बोला ना. हां, म्हटलं सर कसं काय कंडिशन आहे आज अहमदनगर, नाशिक, धुळे, मालेगाव? तर आपण काल पाहिलंय 90% व्याप्ती असणारा पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी झोडपून काढलाय. आणि हो, असं झालंय काही बरोबर. ठिकाणी जास्त झालाय, काही ठिकाणी खूपच जास्त झालाय आणि काही ठिकाणी भरणीपुरता झालाय. म्हणजे एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये समाधान व्यक्त झालंय. हं. हो. हां. आणि आजची तारीख तर आपण पुन्हा 5% वाढवून सांगितलेली आहे. हां, म्हणजे आज बरोबर. कालच्या तुलनेत आणि जास्तच धुमाकूळ हां. घालणार. आणि हे तर खरं तर पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, की पहिले 2 दिवस म्हणजे 21-22 जो काळ आहे, तो हो. 65-65% ची टक्केवारी आहे. त्यामुळे सगळीकडे पडणार नाही. महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात आहे आणि ती बघितली शेतकऱ्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ. फक्त काय आहे आपल्यापर्यंत येणं आणि आपल्या गावाला पडलं म्हणजे समाधान वाटतं. पण शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीचं थोडंसं लक्षात घ्यायचंय, की 90% व्याप्ती सांगितली आणि अक्षरशः काल दिवसभर बऱ्याच ठिकाणी तो पाऊस झालेला पाहिलाय. हो, आज नाही तुम्ही पंचा परवा सांगितल्या पद्धतीने काल आमच्याकडे 90% व्यापीसह खूप पाऊस झालाय. हां. आणि आज 95% व्याप्तीचा पाऊस आहे. म्हणजे हा पाऊस आता कुठे-कुठे बरसणार आहे याबाबतीत देखील आपण बोलणार आहोत. हो. तुमचा नाशिक जिल्हा आजही आहे, पण यापेक्षाही खतरनाक कंडिशन उद्या 25-26 ह्या 2 दिवस जास्त प्रमाणात आहे. हो. महापूर येणं, मुसळधार पाऊस पडणं, सर्व तालुक्यांना का? हो, सर्व तालुक्यांना. हो. आणि जळगावला आज तर आहेच आहे. हो. पण उद्या आणि 25 आणि 26 ला हो. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये असताना याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, हे जरा लवकर गडबड करावी लागणार आहे. चालता सुद्धा माणसाचे जीव चाललेत. आमच्याकडे भागामध्ये झालंय. हो, एक खूपच जण विजा एक पडताय. जण मेलंय आणि त्यांची पत्नी थोडीशी 10 ते 20 फूट अंतर असल्यामुळे थोडी भाजली आहे विजामुळे. म्हणजे जीव हां, गेला हां. नाही. म्हणजे याची कंडिशन आणि महाप्रलय हा शब्द मी शेतकऱ्यांना पहिल्यापासून सांगतोय कसा आहे. महाप्रलय हो. शब्दाचा शब्दाचा अर्थ असा होतोय अंत म्हणून. अंदाज तर आपण देणारच आहेत रेकॉर्डिंगमध्ये हो. शेवटपर्यंत. हो, हो. अंत. ज्यावेळेस मुसळधार, अतिवृष्टी या शब्दामध्ये काय होतं नदीला पूर येईल किंवा ढगफुटी होईल आणि मालाचं नुकसान होईल. पण महाप्रलय शब्दाचा असा अर्थ होतो की अंत. आणि अजूनही म्हणजे महाभारत किंवा अजून ग्रंथामध्ये सांगितलं विषय केला तर पृथ्वीचा अंत. पण हा हो. हवामानाच्या विषयामधला शब्द आहे. यामध्ये जर तुम्ही निष्काळजीपणाने जर राहिले तर अंत होऊ शकतो म्हणजे विजांमुळे धोका होऊ शकतो. यामुळे हा वापरलाय. हा तुम्हाला हो. घाबरण्यासाठी असेल तर ठीक आहे तुम्ही घाबरा. विजांपासून तुम्ही घाबरले तरच जीव वाचेल तुमचा. हो, मी बरोबर. सतर्क करण्यासाठी हा शब्द वापरलाय, घाबरण्यासाठी नाही. पण तरी आज उलटं बोलतोय, की तुम्ही घाबरा या गोष्टीला. की विजा हो. वाजत असेल, अमुक होत असेल, खूप भयंकर आलं असेल, अकरा-विकरा रूप असतं या ढगांचं. मी हो. तळमळीनं का सांगतोय? मला हे जे दिसतंय मी बोलतोय. आज ही गोष्ट तुम्ही पाहताय, काल ही गोष्ट पाहताय, तुम्ही परवा ही गोष्ट पाहिली आहे. पण या बरोबर. अगोदर कुठल्याही शासकीय असेल, कुठल्याही विषयावरती असेल, या शब्द असे वापरले का जात नाही? कारण की विरळ स्वरूपात पडेल, मोजक्या ठिकाणी पडेल, हलका पडेल, मध्यम पडेल हे शब्द होते. पण कालपासून हे हो. शब्द तुम्ही बदलताना पाहताय. कारण की ही गोष्ट मला अगोदरच कळलेली होती. मी कुठलाही मोठा अभ्यासक नाही. मी जे वेदशास्त्रामधले जे गोष्टीचे चिन्ह असतात ना, त्या गोष्टीवरती बोलतोय. परतीचा पाऊस हो, नाही बरोबर. नाही म्हणून आतापर्यंत बोबट होता आणि कालपासून परतीचा पाऊस हाच आहे म्हणून आता बोबाटा सुरू झालाय. म्हणजे कुठल्यातरी हो. गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. माझ्या तळमळीकडे तुम्ही लक्ष द्या. आता राहिल्या अंदाजाची गोष्ट 24 तारखेला जळगावचा 95% व्यापणार आहे आणि उद्यापासून 100% व्यापणार आहे. नाशिकला हां. सलग 2 दिवस 24 तर आहेच पण 25-26 सुद्धा 100% आहे. आजही हो. 95% व्याप्ती आहे. आणि हो. नागपूर तर आज 24 तारखेला सकाळपासूनच सुरुवात करणार आहे. हो. अमरावतीला सुद्धा लवकरच 1:30-2 वाजता सुरुवात करेल. त्यामध्ये वर्धा वगैरे सगळे भाग आहेत. अकोला, अमरावती बरोबरच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं काल कसा पाऊस झाला. पण विदर्भ मराठवाड्यामध्ये हो. जे राहिलेले भाग आहेत तो आज पूर्ण करणार आहे आणि याच्यातूनही काही पेंडवलता पडेल असेल, काही चांदणेतून पडेल असेल यांना पुन्हा मुसळधार पाऊस या 25-26 ला सुद्धा होणार आहे. म्हणजे आजची तारीख तर इम्पॉर्टंट आहे, तिला मी टाळत नाहीये. पण उद्याची सुद्धा खतरनाक आहे. आणि मी सातारा, सांगली कसं काय सर दक्षिण महाराष्ट्रात? सातारा, सांगलीला खूप झोडपून काढलोय. आजही यांना संध्याकाळच्या वेळेला खूपच भयंकर आहे. आणि हां. काम करताना मी फक्त एवढं तळमळीने सांगितलं विजांचा धोका वाचवण्यासाठी तुम्ही हे करा. आता विजांच्या धोक्याबद्दल आणि विजांच्या धोका टाळण्यासाठी एक लोकल पद्धतीचा उपाय आहे. कमीत कमी 80% याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे कमीत कमी जीव जाणार नाही. पडली तर त्या गोष्टीवरती पडेल. ती गोष्ट अशी आहे मित्रांनो, तुमच्याकडे पहार नावाची वस्तू असेल, लोखंडी पहार. ती अंदाजे हो. फुटीला असते 4-5 फूट तरी असतेच. हं? हो, असते. हं. जर तुम्ही शेतामध्ये असाल, जवळ तुम्हाला पटकन जाणं होत नसेल, तर ती तुमच्यापासून थोडी 70-80 फूट लांब तिला उभी करून खोसून द्या वल्ल्या जाग्यामध्ये.
हा. म्हणजे जर वीज पडणार असेल तर तिथे पडून जाईल, तुमच्यावरती पडणार नाहीये. काल वीज पडली त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावरती, म्हणजे नवरा बायको सोबतच होती, फक्त त्यांचं हो अंतर 10 फूट होतं आणि हो. नवरा मेलाय पण बायको जिवंत आहे. म्हणजे 10 फुटामध्ये त्याच्या अंगावरती पडल्यामुळे तिला कमीत कमी भाजली, म्हणजे जीव कमीत कमी वाचेल तरी. आणि जर ती वीज आपल्याशी हे जी गोष्ट वापरली असती तर दोघंही वाचले असते. म्हणजे एक सिस्टम आहे, मी याच्या व्हिडिओ मी आधी दिलेला गेल्या वर्षी, आज सांगत नाहीये. ठीक आहे. नाही बरोबर हा. आहे, तुम्ही आधीच अलर्ट देत राहता. आणि मराठवाड्याला, विदर्भाला आज चांगलं झोडपून काढणार आहे. आजची जी 24 तारीख आहे, आज बऱ्यापैकी परफॉर्मन्स करते, 95% परफॉर्मन्स आहे. आणि यापेक्षा अजून सांगायचं म्हणलं तर मित्रांनो 25, 26, 100% आहे. तुमच्या ज्या अपेक्षा होत्या मुसळधार पावसाच्या, धरणाच्या, ह्या पूर्ण हो मी दाखवणार आहे. आणि असं नाही ना, मी पहिल्यापासून एका गोष्टीवरती पण फोकस करतोय. 6 ऑक्टोबर पर्यंत पाऊस कायम आहे. आणि आता हो याच्यातून झालाय, आता सोयाबीन सोंगणीचा एक प्रश्न राहिला शेतकरी मित्रांचा. आता हे हो. पाऊस जे आहे, मी जे आतापर्यंत बोललो, हे सगळ्या जिल्ह्यांसाठी आहे. तुम्ही म्हणाल आमच्या जिल्ह्यात कसं आहे, हे सगळ्या जिल्ह्यांसाठी आहे. फक्त कसं आहे माहितीये का, आपल्या पत्रावळीवरती अगोदर पाहिजे. ही गोष्ट सोडून द्या, तुमच्या पत्रावळीवरती येणार आहे पण तुम्हाला ते सरणार नाहीये, इतकं मोठं येणार आहे. खाता पण येणार नाही, हो. इतकं मोठं आहे. जोळी थोडं आपली मागं पुढे होईल एवढंच आहे फक्त. मागं पुढे तर होतच असतं, कारण की परतीचा हो पाऊस जो असतो ना, तो भाग बदलत पडत असतो. हो आणि हो. एका दिवसामध्ये तो दुपारी ठीक आहे देऊळगाव राजाला पडला, तुमच्या भागात मला इतक्या कमी होतं, आमच्या नाशिकला कधी, मी सरळ सांगत होतो तुम्ही फक्त संध्याकाळपर्यंत थांबा. हो तर संध्याकाळपर्यंत तो आलाय. विश्वास तुटल्यानंतरही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी माफी मागितली. सर मी तुम्हाला चुकीची कमेंट केली होती, तुमच्या नादी लागून आम्ही कांद्याला पाणी दिलं नाही, तुमच्या नादी लागायला नाही परवडत, असं वगैरे चुकीच्या कमेंट केल्या. पण नाही शपथ सर, बरोबर म्हणजे आहे सर, तुम्ही जे बरोबर. बोलले होते, जो विश्वास दिला तो सक्सेस झालेला आहे. आणि मी बरोबर आहे. पावसाबद्दल हा मी काल दुपारी अक्षरशः म्हणजे आमच्याच भागात असं वाटत होतं की पाऊस अजिबात येणार नाही, पण तुम्ही शब्द दिला होता की संध्याकाळपर्यंत येणार, तर मोजून 6-7 वाजता तुफान पाऊस झाला. आणि मी तर पहिली गोष्ट, मला तर माहिती आहे पाऊस तर होणारच आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना अर्ध्या एक घंट्याची गोष्ट आहे, फक्त पाण्यासाठी आपण करतो या सगळ्या गोष्टी. आणि ज्या हो धरणांची गोष्ट आहे ना, त्यांना तर धरणं भरणारच आहे. हे पाऊस काय लय कमी दिवसासाठी नाहीये, खूप दिवसासाठी आहे. नवरात्र हो उत्सवातही धो पाऊस पडणार आहे. हा झाला धरणांचा विषय संपला. मी फक्त फोकस यासाठी करतोय, मी फोकस या गोष्टीसाठी करतोय, धरण भरलं आणि ते 12 महिन्यात उपसणार आहे, बिन संपणार आहे, पुढच्या वर्षी पुन्हा गरज भासणार आहे. पण तुमचा हो हो. जीवासाठी मी फोकस करतोय, जीवासाठी तुमच्या तळमळ करतोय. मी मॉडेलवरती ज्या गोष्टी पाहतोय, जे खतरनाक रूप पाहतोय, ते रूप सगळं मला महाप्रलयासारखं दिसतंय. आणि कोणी कितीही नाव ठेवू द्या महाप्रलय शब्दासाठी, बुरबुर पाऊस पडलाय, हे का तुमचा महाप्रलय? अरे बाबा, पण तुमच्या शेजारच्या गावामध्ये माणूस मेलाय, त्या हो माणसाच्या घरची बरोबर. फॅमिली म्हणते हा महाप्रलयचे, मग तुम्ही का मानायला तयार नाहीये? हो बरोबर आहे. जोपर्यंत आपल्या घरावरती हे संकट येत नाही, त्या दिवशी तुम्ही मानणार आहेत का? आणि अजूनही तुम्हाला सांगतो, आता विचार करा, 20-25 हजार किंवा 40-50 हजार शेतकरी हा व्हिडिओ पाहतायत, किंवा इतर चॅनलच्या माध्यमातून लाखो करोडो लोक हा व्हिडिओ पाहतायत. हो पण हे जाणून घेतात, त्यातल्यामध्ये 25,000 शेतकऱ्यापैकी 400-500 शेतकरी कमेंट करतात, पण बाकीचे 24,500 शेतकरी हे कमेंटला बघतात आणि सतर्क राहतात. कमेंट करण्यापेक्षा ते ही गोष्ट आचरणात आणतात. प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे दिसतात. हे फक्त शिक्षणाचा अभाव आहे, फक्त गैरसमजमध्ये, आणि असं होणार नाही ह्या भूमिकेत राहू नका. बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की पाऊस येणार नाही, पण तो आलेला सुद्धा आहे. आणि जे हो काही भाग राहिले, मी गॅरंटी घेतोय तुमची मित्रांनो, मी माझी प्रयोगशाळा पणाला लावली आहे. येणाऱ्या ह्या 25 तारखेला मी बंद करेल, जर तुमच्या शेतामध्ये पाणी जर नाही साचलं तर. फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वास तुटू देऊ नका, हे कायम सांगतोय. आणि महाराष्ट्राला अजूनही पुढच्या 2025 मध्ये एकाही गोष्टीमध्ये तुम्हाला फक्त THPS वेदर आणि तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळा व्यतिरिक्त तुम्ही अंदाज सुद्धा पाहणार नाही, एवढी मी या गोष्टीची तयारी केलेली आहे. आणि हे जे माझं मॉडेल आहे, मॉडेल तर फक्त 10% किंवा 25%च मला अंदाज देतोय, पण जे हो वेदशास्त्रिक चिन्ह असतात, आता तुम्ही हेही बघा की जर मी पोळ्यापाशी म्हणजे 20 दिवस अगोदर सांगू शकतो की हा परतीचा पाऊस आहे, आणि ते नंतर जवळजवळ आल्याच्या नंतर 3-4 दिवसाच्या अगोदर जर इतर तज्ञ सांगू शकतात किंवा इतर शासकीय तज्ञ सांगू शकतात की हा परतीचा पाऊस आहे, तर विचार करा, काहीतरी गोष्टीचं सिस्टम आहे ना माझ्याकडे. हो नक्कीच. आणि कालचा जर आणि परवाचा जर बळींचा आकडा जर बघितला, तो आता जवळपास 40 ते 50च्या घरामध्ये गेलाय. काल रेकॉर्डवर जीव गेलेत. आणि पाऊस रात्री झाल्यामुळे जीव जाण्याची शक्यता कमी झाली आहे. का? कारण की संध्याकाळी सगळे शेतकरी आपापल्या घरामध्ये असतात, सुरक्षित ठिकाणी असतात, हो. त्यामुळे हा जीव गेल्याशिवाय दिसत नाही. आणि विजा हा खूप विजांचा पडलेल्या. धोका साधारण साधारण किती दिवस आहे सर अजून विजांचा धोका? विजांचा धोका साधारण मध्ये बघितलं गेलं, जिल्ह्यानुसार जर पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि खानदेशातल्या जिल्ह्यांना 27 तारखेपर्यंत कायम आहे.
हो. आणि आजचा धोका जर सरळ सरळ सांगायचं म्हणला तर सतर्क राहायला लागणार आहे. तुमच्या भागामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, पंढरपूर हो. भागांमध्ये, जालन्यामध्ये सुद्धा सतर्क राहायचं अजून सुद्धा. हो. आणि विदर्भामध्ये विचार केला तर अकोला, अमरावती, कारंजा, लाड, वाशिम परिसरात सुद्धा सतर्क राहायचे. हो. जसा जसा दिवस मावळेल तसं तसं वैजापूर भागाला पाऊस सुद्धा बरोबर नाही, पण यांना मी सतर्क करायला सांगतोय. कारण हो. की महाप्रलयामध्ये पाऊस कमी आणि हे अवकाळी स्वरूप जास्त असतं. हो. वारा विजा हम्म. खूप अशा गोष्टी जास्त असतात, त्यामुळे सतर्क राहा. आणि उद्याच्या तारखेबद्दल जर सांगायचं म्हणलं आजच्याच हो. रेकॉर्डिंगमध्ये, उद्याची तारीख आणखीन 100% वरती जाते. 90% काल पाहिली तुम्ही, 95% हो. तुम्ही आज पाहणार आहेत आणि उद्याची 100% तुम्ही उद्या पाहणार आहे. उद्या खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ हा सगळा झोडपून काढणार आहे. आजही आहे 5%, कालच्यापेक्षा वाढ झालेली आहे. उद्या राहिलेल्या भागांची वाढ देखील होणार आहे. येणाऱ्या 27 तारखेपर्यंत हा जोर कायम असून 27 पासून थोडाफार कमी होणार आहे, आखडता होणार आहे 1 तारखेपर्यंत किंवा 30 तारखेपर्यंत. हो. 2 तारखेपर्यंत ह्या आठवड्यामध्ये घडल्यापेक्षा दुप्पट घडणार आहे. त्यामुळे सतर्क राहा, अलर्ट राहा. माझे प्रयत्न तुमच्या जीवासाठी आहे, तुमच्या पाहण्यासाठी नाही, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. एवढंच बोलून मी थांबतो. काही पुन्हा प्रश्न असतील तर बोडके सर, तुम्ही चांगलं काम करताय नाशिक जिल्ह्यामधनं, तुम्ही काही बोलू शकता, काही अडचण नाही. नक्कीच नक्कीच सर. तर पुढील महिन्यामध्ये सुद्धा पाऊस आहे का सर? पुढील महिन्यामध्ये पाऊस आहे आणि मी पाऊस बंद कधी होणार आहे या बाबतीत मात्र पूर्वकल्पना 4-5 दिवस अगोदर देईल. कारण की मी पोळ्याच्या दिवशी सांगितलेली माहिती शेतकऱ्यांनी उचलून धरली नाहीये. प्रत्येक गोष्टीला शेतकरी मित्रांनो उचलून धरत चला, म्हणजे त्या माणसाला अभ्यास करण्याची शक्ती वाढते. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही लाईकच्या माध्यमातून, मला पैसे नाही कमवायचे, मी पहिलेही सांगितले, मी प्रत्येक वेळेस बोलतो की मी कमेंट, सबस्क्राईब असं काही करा म्हणत नाहीये. मला फक्त सपोर्ट यासाठी पाहिजे की ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. अजूनही ज्यांना सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी सबस्क्राईब बटन बंद करा. तर अजिबात मला त्या गरज नाही. फक्त तुमच्यापर्यंत ही माहिती बरोबर आहे का, तुम्हाला ही योग्य वाटते का, तुम्हाला ही माहिती आवडते का, मी तुमच्या भागामध्ये विश्वासात पात्र ठरलोय का, या बाबतीत तुम्ही मला कमेंटमध्ये बोलत चला. आणि बरेच जण अजून म्हणतात, कोणी म्हणतात आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये एक थेंबही पडा नाही. अजूनही मला कमेंट येतात की आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक थेंबही पडा नाही. मग मला सांगा, तुमचं गाव म्हणजे पूर्ण नाशिक जिल्हा होतोय का? फक्त 90% मध्ये 10% भाग सोडलेत, मग 90% हो. भागांना तुम्ही मानत नाहीत का? असा अर्थ होत नाही मित्रांनो. काळजी करू नका. मी तुम्हाला तुमची जे अपेक्षा आहे पाण्याची, हे निसर्ग पूर्ण करणार आहे आणि त्याचा मला अंदाज लागलेला आहे, म्हणून मी एवढा तळमळीने बोलतोय. आणि पाऊस पाडणं किंवा पाऊस आम्ही सांगितल्यामुळे पडत नाही, तो पडणार आहे म्हणून आम्ही सांगतोय. हो. आम्ही काही देव नक्कीच. नाही, आम्ही फक्त तुमचे मित्र आहोत. हवामान अभ्यासक सुद्धा म्हणू नका आम्हाला, कारण की आम्ही फक्त त्याचा गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. काहीतरी आमच्याकडे सिस्टम वगैरे आहे, एवढी मोठी प्रयोगशाळा बांधली आहे, एवढ्या मोठ्या प्रयोगशाळेमध्ये यंत्रणा मी राबवली आहे, फक्त ही आपल्यासाठी राबवली आहे. आणि एवढंही बोलतो, युट्यूबच्या पैशाबद्दल, युट्यूबच्या कमाईबद्दलही बोलतो. जेवढी काही त्याच्यामध्ये 10-12 हजार मंथली येते, ते सगळं मी एक ना एक रुपया ह्या सिस्टमसाठी खर्च करतोय, मॉडेलसाठी खर्च करतोय. असा काही लाखो रुपये महिना येत नाही याच्यामध्ये सुद्धा. आणि का करतोय, कारण की जर मी निस्वार्थ सेवा जर केली तर मला ही बंद पडेल, माझं हे जीव जास्त दिवस टिकणार नाही. कारण की घरात शेती करतोय, शेतीमध्ये काय उरतं हे तुम्हाला माहिती आहे. तर शेतीतल्या खर्चातून मी हे जर केलं तर मी किती दिवस टिकणार हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे हो. सपोर्ट नक्कीच. करा, जितका सपोर्ट होईल तितका सपोर्ट करा. आणि एक विनंती अशी असेल, बरेच जण काय म्हणतायत की आमच्या भागाचं नाव घेत नाही, आमच्या तालुक्याचं नाव घेत नाही, किंवा आमच्या जिल्ह्यावरती काही नाराजी आहे का? तर माझी नाराजी मी आज तुमच्या माध्यमातून व्यक्त करतोय. तुमच्या जिल्ह्यामधून, तुमच्या भागांमधून तुम्ही फक्त स्वतःपुरती माहिती घेताय, ती इतरांना पाठवत नाही. हा व्हिडिओ किंवा ही रेकॉर्डिंग जितक्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाल, तितक्या रेकॉर्डिंगचे त्या भागातल्या कमेंट्स मला अधिक येतील. तो जिल्हा मी सगळ्यात अगोदर घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचा अभ्यासही तितक्या पद्धतीने करेल. तर जय शिवराय.